दादरमधील हनुमान मंदिर हटवण्याच्या निर्णयाला स्थगिती, मंगलप्रभात लोढांची मोठी घोषणा, तर घाईघाईनं मंदिराला स्थगिती दिल्याचं आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल। दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हनुमान मंदिरात करणार महाआरती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दादरमध्ये बॅनरबाजी, हनुमान मंदिर आम्ही वाचवणार, बॅनरवर उल्लेख। विस्ताराआधी सागरवर भेटीगाठींना वेग, संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। नागपुरात देखील घडामोडींना वेग, 15 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, 16 डिसेंबर पासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात आज महायुतीकडून राज्यपालांना दिलं जाणार पत्र, लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। दीपक केसरकर आणि तानाजी सावंतांची मंत्रिपदासाठी धडपड, केसरकर आणि सावंत यांची काल 5 तास वर्षा बंगल्यावर चर्चा, मात्र दोन्ही नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही, सूत्रांची माहिती। कोकणातून भाजपचे नितेश राणे यांना संधी मिळण्याची शक्यता, बीड परळीतून पंकजा मुंडे तर गोपीचंद पडळकर आणि माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रिपदी संधी मिळण्याची शक्यता। रस्त्यावर हत्या मात्र राजा उत्सवात मग्न, बहुमत असलेलं सरकार राज्य चालवू शकत नाही, खासदार संजय राऊतांचा महायुतीवर जोरदार हल्लाबोल। भाजपला बाळासाहेबांनी हिंदुत्व शिकवलं, हिंदुत्व दाखवायचं असेल तर भाजपनं दादरच्या हनुमान मंदिरात यावं, राऊतांचं भाजपला थेट आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।